गणपतीसाठी मोदक. नमस्कार मैत्रिणींनो, आता गणपती जवळ आलेत, त्यासाठी आपण करूया आज उकडीचे मोदक. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे. आपण खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलंय. खवून घ्या किंवा बारीक करून घ्या. हे ओलं खोबरं आहे, साल काढून घेतलेली आहे त्याची, आणि हे बारीक करून घेतलेलं आहे. तसंच हा गूळ आहे, त्याचं प्रमाण गोडीचं हे आपल्यावर आहे. हे सारणासाठी आहे. त्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत, आणि आपण इथे एक कप आपण मोदकाचं पीठ घेतलंय. मी सुगंधी मोदक पीठ भागीरथीचं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरी पण तयार केलं तरी चालेल. सुगंधी तांदळापासून, म्हणजे आंबे, मोहर, इंद्रायणी तांदळाच्या पासून आपण ही पीठं तयार करतो. यासाठी आपल्याला पहिल्यांदा तांदूळ धुवून घरात वाळवून नंतर चक्कीत दळून आणावे लागतात. बारीक छान दळून आणला की मोदक आपला छान होतो, सुगंधी मोदक तयार होतो. तर हे मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. तर करूया आज आपण मोदक. मोदकाला लागणारे आपण आधी पीठ तयार करून घेऊया. मग कढई तापत ठेवूया, आणि त्यामध्ये ज्या कपाने पीठ घेतलं त्याच कपाने आपण पाणी घेतलेलं आहे. 1 कप पीठ, 1 कप पाणी. हे चवीनुसार आपण चिमूटभर मीठ घालत आहोत, आणि आपण तूप घालून घेऊया. एक छोटासा अर्धा चमचा तूप घालून घेऊया. तुपामुळे आपले मोदक छान होतात, लुसलुशीत होतात, म्हणून आपण तूप घालून घेतो. आणि तर ह्याला पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये पीठ घालून घेऊया. पाण्याला छान उकळी आलेली आहे पहा. आपण यामध्ये पिठी घालून घेऊया. ही 1 कप पिठी आहे, आणि छान हलवून घेऊया. गाठी नाही झाल्या पाहिजे. आता गॅस मी बारीक केला, आणि सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घेते. पण छान पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण या पिठाला वाफ काढून घेऊया. गॅस सिम आहे, त्याच्यावर 5 ते 7 मिनिटाची आपण छान वाफ काढून घेऊया, आणि मग आपण पीठ मळूया. आपण आता पीठ बाजूच्या गॅसवर ठेवलंय. आपण इकडे सारण तयार करून घेऊया. 1-2 मिनिटाची वाफ काढली. आपण अजून झाकण काढलं नाही. छान पीठ आपण वाफवल्याला तसंच ठेवून दिलंय कढईमध्ये. आता आपण सारण तयार करूया. तर गॅस चालू केला आहे. त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया, आणि गूळ घालून घेऊया. प्रथम आता आपण गूळ पातळ करून घेऊया. जर आपलं 1 वाटी खोबरं असेल तर 1 वाटी गूळ घ्यावा. गोड हे आपल्याप्रमाणे असतं, तुम्ही कमी जास्त करू शकता, पण अर्ध्या वाटीपेक्षा जास्त कमी करू नका ना, तर ते थोडंसं गोडीला कमी लागते. 1 वाटी किंवा 1 वाटीपर्यंत तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. तर आपण हा गूळ आता मेल्ट करून घेऊया. थोडा पातळ झालेला आहे पहा. जास्त पण आपण हे करायचं नाही, तर कडक पाक होईल त्याचा. आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त मऊ करून घ्यायचा आहे. आपण यामध्ये आता खोबरं घालून घेऊया. खोबरं परतून घेऊया. यामधलं पाणी पूर्ण निघेपर्यंत आपण परतायचं याला. आपण यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया. जायफळ वेलची पावडर, मी घालून घेते.
आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपलं आता हे सारण तयार झालेलं आहे. आपण हे थंड करण्यासाठी एका वाटीत काढून घेऊया. आपलं रेडी झालेलं आहे पहा, गोळा झालेला आहे म्हणजे आपलं सारण रेडी झालेलं आहे. त्यातलं पाणी पूर्ण उडून गेलेलं आहे. एकदम पण ड्राय करायचं नाही. तशा प्रकारे आपलं सारण रेडी झालेलं आहे. आपण आता हे थंड करून घेऊया. आपलं आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपली पीठ आणि मळून घेऊया छान पाणी लावून. पातेल्यामध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणि आता पीठ मळून घेते मी. थंड पाण्याचा हात लावून आपण पीठ छान मळून घेत आहोत. पीठ गरम गरम असतानाच मळायचं. फक्त थंड पाण्याचा हात लावून आपण हाताला चटका बसणार नाही याची काळजी घेऊन पीठ जितकं छान मळू तितकं आपले मोदक छान होतील. म्हणून खूप मळून घ्यायचं. एक जवळजवळ 10 मिनिटं तरी आपण छान झालेला आहे पहा गोळा. असं आपण छान पीठ मळून घ्यायचं. आता आपण याचे गोळे करून छोटे छोटे गोळे करून मोदक करूया. आपण आता या साईजचे मोदक करूया. त्यासाठी आपण अशा गोळ्या करून घेऊया. त्या सुकणार नाही त्याची काळजी घ्यायची. हा झाकून ठेवायचा. पीठ सुकलं तर कोरडं होतं आणि मग आपले मोदक चिरतात. हे टीप आहे. पीठ कधीही सुकू द्यायचं नाही. त्यासाठी कायम ते झाकून ठेवायचं. अशा एका वाटीमध्ये मी ह्या सगळ्या गोळ्या ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे ते सुकणार नाही. आपलं पीठ खूप छान झालेलं आहे पहा. खूप सुंदर असं चीर पडत नाहीये. ज्या अर्थी आपलं पिठाला चिरा पडत नाहीत म्हणजे आपलं पीठ खूप छान वाफलवलेलं आहे. आपल्या या एका वाटीमध्ये आपले 9 मोदक होत आहेत. आपण 9 गोळे केलेत. तर आपण आता तसंच हे सारणाचे पण तेवढेच गोळे करून घेऊया. छान असे 9 गोळे झालेले आहेत. आता आपण मोदक वळायला घेऊया. आपण आधी प्रथम लाटून मोदक करूया. तर मी छान असं लाटून घेत आहे. आपण छान पुरी करतो तसं लाटून घ्यायचं. पातळ जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही. तर आपण असे छान लाटून घेऊया. हे पहा आपण एक अशी पातळ एक पुरी लाटून घेतलेली आहे. 2 बोटाच्या साहाय्याने त्याला चिमट मारून घ्यायची. जितकी छान जवळजवळ चिमट मारायची. काही जण 21 कळ्यांचा मोदक करतं. तर ह्या छान जवळजवळ कळ्या करून घ्यायच्या. ही खरी कला आहे. तर आपण 2 बोटाच्या साहाय्याने 2 बोट बाहेरच्या बाजूला 1 बोट मध्ये आणि आपण अशा जवळजवळ कळ्या करून घेऊया. तर आपलं पीठ छान झालंय त्यामुळे आपल्या सुंदर असं आपल्याला मोदकाच्या कळ्या करता येतात पहा. आणि आपण आता छान अशा कळ्या करून घेत आहोत. सुंदर अशा आपल्या कळ्या झाल्यात पहा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 जवळजवळ आपल्या 16 कळ्यांचा मोदक झालेला आहे. आणि आता आपण यामध्ये सारण भरलेलं आहे गुळ खोबऱ्याचं. आणि असं हे त्याचं तोंड लहान करून घ्यायचं. सर्व कळ्या एकाच बाजूला करून घ्यायच्या. करण्याचा प्रयत्न करून त्याचं तोंड असं जवळजवळ करून जुळवून घ्यायचं एका डिरेक्शनमध्ये आणि मोदकाला छानसा आकार द्यायचा. वरच्या बाजूला असं छान दाबून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया यामध्ये. आणि खालच्या बाजूने असं छान मोदकाला आकार द्यायचा आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं म्हणजे पिठी लागत नाही. आणि छान असा आपला मोदक तयार झालेला आहे पहा. आपण आता दुसऱ्या पद्धतीने करूया. आपण असं 2 बोटाच्या साहाय्याने वाटी तयार करून घ्यायची. मधून मधून पाण्याचा हात घ्यायचा. आता आपण लाटून केले. आता आपण हाताने बोटानेच करूया. छान असे दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही अंगठ्याच्या आणि ह्या 2 बोटांच्या साहाय्याने अंगठ्याच्या बाजूच्या 2 बोटाच्या साहाय्याने ही जितकी पातळ वाटी करता येईल तेवढी करायची. मध्ये तुम्हाला वाटलं की चिकटते तर हाताला थोडं पाणी लावून घ्या
तर अशा पद्धतीने छान अशी वाटी तयार करून घ्यायची। बघा, खूप छान पातळ अशी आपली वाटी तयार झालेली आहे पहा, अशी मस्त लुसलुशीत। आता आपण याला पण असेच मुरड पाडून घेऊया, कळ्या करून घेऊया। जितक्या जवळ येतील कळ्या तितका आपला मोदक छान होणार आहे पहा। असं 2 बोटाने असं चिमटवून घ्यायचं। आपण करून घेऊया सगळ्या कळ्या। आपल्याला वाटलं की चिकटतंय तर थोडं पाण्याचा हात घ्यायचा, जितका जास्त, कोणी कोणी तर 21 कळ्यांचा सुद्धा मोदक करतो। अशा आपण पाडून घेऊया सगळ्या कळ्या आणि यामध्ये आपण आता हे सारण घालून घेऊया। थोडं जास्त आहे, मोदक लहान आहे, त्या हिशोबाने खालून थोडासा आकार द्यायचा मोदकाला। छान आपला असा हा मोदक रेडी झालेला आहे। हे आपण हाताच्या साहाय्याने न लाटता केलेला मोदक आहे। आधी आपण लाटून केला होता। वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो। अशा प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊया। आपण करूया परत एकदा। हे पहा, जवळ जवळ घ्यायचं, जितके जवळ 2 बोटाने करता येईल ते, अंगठा आणि मधलं बोट। आणि हा एक साइडला सर्व चुन्या परत आपण अशा फोल्ड करून घ्यायच्या आणि त्याचं तोंड छोटं करून घ्यायचं। अशा प्रकारे हे पहा, आपलं छोटंसं झालेलं आहे पहा, एका डिरेक्शनमध्ये केल्यामुळे। आणि आता आपण यामध्ये हे सारण घालून घेऊया आणि मग आता आपण मोदकाला छान असं त्याचं तोंड बारीक करून घेऊन आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपला छान असा जवळजवळ 17-18 कळीचा असा हा मोदक होतो। काही काही जणांचा 21 कळीचा सुद्धा मोदक होतो। माझी एक मैत्रीण आहे सीमा म्हणून, ती 21 कळीचा मोदक करते। तिनेच मला हे मोदक करायला शिकवले। तसा सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे पहा। आता आपण वाफलवायला ठेवणार आहोत, स्टीम करूया। आपण आता एक करंजी करून घेऊया। आपल्याकडे करंजी पण करतात, 1, 2, 5 आपल्या पद्धतीने। आणि आता याला एक छान मुरड घालून घेऊया, म्हणजे छान दिसते। अशी ही आपली करंजी मुरड घातलेली मोदकाबरोबर करतोच आपण। तर आपण आता हे वाफलवून घेऊ। आपण पाणी तापत ठेवलेलं आहे भांड्यामध्ये, यावर आपण हा लाकडाचा स्टीमर ठेवलेला आहे आणि आता आपण हे असे पाण्यामध्ये बुडवून मोदक ठेवणार आहोत। असे केल्याने आपले मोदक फाटत नाही। थोडं 2 मोदकामध्ये गॅप ठेवायचा, आपले जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे, जास्त मोदक नको ठेवायला। आणि यामध्ये एक मी करंजी पण ठेवत आहे। आपण यामध्ये आता याला एक केशराची काडी लावून घेऊया, त्याच्यामुळे छान आपला
मोदकाला छान रंग येईल, सुगंध सर्वीकडे छान हे होतं. तसे आपण मोदकावर एक एक केशराची काडी लावून घेऊया. सुंदर असं आपण त्याला लावून घेतलेले आहे केशराच्या काड्या. आता आपण झाकण ठेवून गॅस मीडियम ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि आपण एक 10 मिनिटं मोदक वाफ लावून घेऊया. आपण छान अशी एक 8-9 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा किती छान असा केशराचा केशरी रंग पांढऱ्या मोदकांवर दिसतो आहे. खूप सुंदर असे आपले मोदक झालेले आहेत. अशा प्रकारे आपले मोदक रेडी झालेत. ते आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया. छान गरम गरम वाफळलेले मोदक. वाफ लावून घेतलेल्या गरम मोदकांवर आपण आता तूप घालून घेऊया आणि मग आपले मोदक खाण्यासाठी तयार झालेत. तुम्ही पण करा आणि कसे झाले ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान रेसिपी पाहायला मिळतील. गणपती उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.